नेमका कोणत्या गटाचं काय म्हणणं आहे? मगाशी तुम्ही फार आग्रहाने ही भूमिका मांडली आणि या भूमिकेमध्ये कुणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही की जुन्नर तालुक्याचा जो काही चेहरा मोहरा बदलला केवळ जुन्नर तालुक्याचाच नाही तर सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये जे 4 सुखाचे दिवस आले हे आणणारी व्यक्ती म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत. याविषयी कुणाच्याही मनात काहीही शंका असण्याचं कारण नाही. मगाशी मोहित भाऊ बोलत होते तेव्हा आपण सगळ्यांनी त्याला आग्रही भूमिका मांडली की आपण आमदारांना सुद्धा ही भूमिका तातडीनं स्पष्ट करायला लावली पाहिजे. यामध्ये जेव्हा मोहित भाऊ सांगत होते, बापू मी आपली माफी मागून एक गोष्ट सांगेन, जुन्नर तालुक्याचे आमदार असतील, अतुल शेठ असतील, मी असेल, जुन्नर तालुक्याचं एक उदाहरण हे प्रस्थापित व्हावं, आदरणीय पवार साहेबांच्या विचाराने जावं, यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करू. यामध्ये एक गोष्ट कटाक्षानं चौगले काका पाळण्याचा प्रयत्न केला जातोय की आपण कायम बघतो घराघरात भांडणं लागतात, भावाभावात भांडणं लागतात. गुरुजी, भावाभावात भांडणं लागल्यानंतर आमची अडचण ही होती का एक भाऊ दुसऱ्या भावाची कॉलर पकडायला जातो, बरोबर, आणि एक भाऊ दुसऱ्या भावाची कॉलर पकडायला गेला की एक 2 ठोसे मारतो, दुसरा 2 ठोसे मारतो, तिसरा परत पहिला मारतो, परत दुसरा मारतो, दोघं गलित गात्र होतात आणि ज्यांनी भांडण लावले तो घराची मालकी घेतो. हे तालुक्यात होऊ नये याची आपल्याला कटाक्षानं काळजी घ्यावी लागेल. आणि ही का घ्यावी लागेल? ही का घ्यावी लागेल? कारण मगाशी आपण शिवसेनेमध्ये जे झालं त्याचा उल्लेख केला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे विचारधारा जे पक्ष होते हे फोडण्याचा, की या पक्षांमध्ये काही जणांना वेगळी विचारधारा स्वीकारण्याला भाग पाडण्याचा जो प्रयत्न करण्यात आला, हा का करण्यात आला? जर एकमेकाची कॉलर पकडून दोघा भावांमध्ये भांडणं लागली म्हणून एकमेकाची कॉलर पकडून आपण त्याच्यात जर शक्ती वाया घालवली तर मालकी कुणाची विचार करा. म्हणजे आज देशात परिस्थिती कशी होतो? कारण विचारधारा स्वीकारताना कोणती स्वीकारायची? ज्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी वर्षानुवर्ष सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी, बहुजन समाजासाठी, सर्वसामान्य युवकासाठी, सर्वसामान्य माता भगिनीसाठी एक आग्रहाची भूमिका ही मांडत राहिली, या आदरणीय पवार साहेबांची भूमिका स्वीकारायची की दुसरी एक नवीन प्रवृत्ती आली. ही नवीन प्रवृत्ती काय आली? आपल्याकडे बरंच ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणारी पण मंडळी आहेत ना. एक माणूस ट्रक घेतो, एक माणूस ट्रक घेतो आणि त्याला विचारतात, बाबा तू ट्रक कशा पायी घेतोय? होत नाही, काही झालं तरी आयुष्यात कुछ भी हो जाए मैं मेरा ट्रक बिकने नहीं दूंगा, असं तो सुरुवातीला म्हणतो. काही दिवसांनी कळतं अरे ट्रकची टायर गायब आहे. तो टायर काय केले? टायर विकले, लेकिन मैं मेरा ट्रक नहीं बिकने दूंगा. नंतर कळते अरे स्टेपनी पण विकली. तो म्हणतो नाही पण ट्रक नाही विकणार. नंतर कळते ट्रकची वरची बांधायची ताडपत्री पण विकली. तो म्हणतो पण ट्रक नाही विकला. नंतर म्हणतो ट्रकचं इंजिन पण विकलं, पण म्हणतो ट्रक नाही विकला. असं कधीतरी ऐकलं होतं. 2014च्या आधी काहीतरी कुणीतरी ऐकलं होतं, मीडियामधून ऐकू आलं होतं, मैं देश बिकने नहीं दूंगा. आता त्या ट्रकच्या मालकाच्या हातात तुम्ही ट्रक द्याल का? मग देशाची जर अशी परिस्थिती झाली तर देश द्यायचा आहे का? याचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे या सगळ्या भूमिका ज्या घेतल्या गेल्या, म्हणजे कोणीतरी मगाशी ईडीचा उल्लेख केला, कोणी सेंट्रल एजन्सीचा उल्लेख केला. कारण 2019च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा एक प्रयोग आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या माध्यमातून केला. या महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर आज देश पातळीवर इंडिया गठबंधन, जी इंडिया आघाडी आहे, ही तयार झाली. बापूंनी सुद्धा कुंपणावर राहणाऱ्यांचा उल्लेख, पण मोहित भाऊ कुंपणावर राहणाऱ्यांची एक अडचण फक्त आपल्याला सांगू इच्छितो.
वादळ जेव्हा येतं ना तेव्हा वादळ छाताडावर घेण्याचं नाव इतिहासात लिहिलं जातं. वादळ ओसरल्यानंतर वाऱ्याची दिशा बघून जो आपली दिशा बदलतो त्याचं नाव कधी इतिहासात लक्षात ठेवलं जातं. आणि जेव्हा ही कायम भूमिका सांगितली जाते, ही मान्य भूमिका आहे, जे आपल्यापैकी अनेकांकडे, माझ्याकडे रस्ता झाला पाहिजे, सभा मंडप झाला पाहिजे, हे विकासाचं काम झालं पाहिजे. आज ही भूमिका घेतल्यानंतर आज आम्ही आमची अडचण सांगतो ना. मगाशी शिंदे साहेबांनी आमच्या उमेश भाऊनी चिठ्ठी दिली, हा निधी होत नाही. उमेश भाऊ सगळी कामं डीपीडीसी मध्ये पडलेली आहेत. भूमिका घेतली तर कामं मंजूर होत नाही. अनेकदा आमदार महोदयांना या अडचणी होतात, या अडचणी जाणवतात, कामच होत नाही. आणि त्यावेळी खरोखर प्रश्न पडतो की जर विकासाचीच कामं होत नाही तर आता मी भूमिका बदलावी का? शिवजन्मभूमीतले एक इतिहास आहे. विचार करा, विकासाची कामं म्हणजे काय? ज्याच्या हातात सत्ता असते त्याच्याकडून निधी येणार, ज्याच्या हातून सत्ता आहे त्याच्याकडून संरक्षण मिळणार, याच सगळ्या गोष्टी असतात. याच पद्धतीनं आज तुम्ही राजस्थानातले मोठमोठे राजे विचार करा. राजस्थानातल्या मोठमोठ्या राजांचे मोठमोठे महाल अजून सुद्धा अस्तित्वात आहेत ना. आपण राजस्थानात गेल्यावर बघतो मोठमोठे महाल बघतो, कारण या राजस्थानातल्या राजांनी तेव्हाच्या विकासासाठी, तेव्हाच्या परिस्थितीनुसार मुघलांचं मांडलिकत्व पत्करलं का? तर तिकडून धोका आहे, तिकडून आपल्याला सगळं मिळावं म्हणून मांडलिकत्व पत्करलं. मग राजा मानसिंगांनी सुद्धा विकासासाठी गेला. मिर्झा राजा जयसिंग सुद्धा तत्कालीन विकासासाठी गेला. आणि मगाशी जो निकम साहेबांनी प्रश्न विचारला, जेव्हा तुम्ही विकासासाठी, मान वाचवण्यासाठी मांडलिकत्व पत्करता तेव्हा तुम्हाला मान वर करून बोलण्याची धाडस राहत नाही. आणि हीच गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिली की जर स्वाभिमान जागृत असेल तर मांडलिकत्वासाठी मान झुकवली जाणार नाही. हा इतिहास समजून घेणं गरजेचं आहे. आणि मिर्झा राजा जयसिंगांना ठेवत नाही. आणि कोकणावर राहत असताना या विकासाचा विचार होणं फार गरजेचं आहे. विचार करा, एका घरात दोन भाऊ असतात. एका भावाचं कौलारू घर असतं, साधं कौलारू घर, फार काय स्लॅब टाकू शकला नाही. तुम्ही जसं म्हटलं, आजचा शेतकरी 50 लाखाचा 1 कोटीचा बंगला बांधतो, तेवढा काय बांधू शकला नाही. तो आपला नित्यनेमानं धर्मानं वागणारा माणूस. शेजारचा भाऊ, तुम्ही म्हटलं कोटीचा, त्याने तर 4 कोटीचा बंगला बांधला. हे असं चकचकीत मार्बल आहे, खाली आतमध्ये गेला का असं भारी इटालियन फर्निचर आहे, पैसा नुसता खेळतोय. तो 4 कोटीचा बंगला बांधत असताना त्याने कधीच धर्माचा विषय केला नाही. म्हणजे त्याने नीतिमत्तेचा विचार ठेवला नाही, त्याने तत्वांचा विचार ठेवला नाही. लोक काय म्हणतील त्याने प्रत्येक वेळी स्वाभिमानाचा विचार ठेवला नाही. जिथे पडेल तिथं लाचारी पत्करली, जिथे पडेल तिथे तडजोडी केला, जिथं पडेल तिथं भूमिका बदलली. एकाचा 4 कोटीचा बंगला आहे, ज्यानं लाचारी पत्करली नाही, ज्याने तडजोडी केल्या नाही, त्याचं टुमदार का होईना साधं कौलारू घर आहे. आता मला सांगा, सोयरीक जुळवायची असेल तर थोरल्या घरात जुळवाल का धाकट्या घरात? 4 कोटीच्या बंगल्यात जुळवाल का जो नीतीने वागतो त्याच्या घरात जुळवाल? जो नीतीने वागतो त्याच्या घरात जुळवाल. का जुळवाल? तर समाजात त्याला जास्त आदर राहील, समाजात नाव हे त्याचं घेतलं जाईल, समाजात आदर्श हा त्याचा घेतला जाईल. म्हणून प्रत्येक गोष्ट ही विकासाच्या निधीने खरेदी करता येत नाही. प्रत्येक गोष्ट ही होणाऱ्या चकचकीत रस्त्यांनी खरेदी करता येत नाही. काही गोष्टी अशा असतात, जर कसं असतं तर इंग्रजांसमोर माना झुकवून ज्यांनी तनखा स्वीकारला त्या संस्थानिकांचा फोटो नोटांवर असतात. साधा पंचा नेसून देशाला स्वातंत्र्याची दिशा दाखवणाऱ्या महात्मा गांधींचा फोटो नोटेवर नसता. त्यामुळे ही तत्वांची लढाई आहे. ही तुमची माझी या पुढच्या काळातला जो संघर्ष आहे हा या तत्वांचा संघर्ष आहे. आणि म्हणून माझी आपणा सर्वांना विनंती आहे, शिवजन्मभूमीचे मावळे आहोत, छत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी, अख्खा महाराष्ट्र
या शिवजन्मभूमीकडे मोठ्या अपेक्षेनं बघतोय आणि म्हणून या शिवजन्मभूमीतल्या प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे की या पुढच्या काळात आपली जी वाटचाल असेल ती मान झुकवणारी नाही तर वादळ छाताडावर झेलणारी असावी एवढीच तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो.